नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली अभ्यासाची मैत्री विथ सायली 96 या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहे NMMS स्कॉलरशिप परीक्षा यामधला आपण गणित विभागामधला आपण धडा बघतोय बघा, बहुपदींचा भागाकार। बहुपदींचा भागाकार हा आपण धडा बघतोय। आता बहुपदींचा भागाकार मध्ये आपल्याला काय शिकायचे बघा। सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे बैजिक राशी। बैजिक राशी म्हणजे काय, कारण बैजिक राशी म्हणजे काय हे माहित असल्याशिवाय आपल्याला समजणारच नाही। बघा, संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात। म्हणजे काय बैजिक राशी? एखादी संख्या आहे आणि त्या संख्येला आपल्याला काय करायचे, एखाद्या अक्षराचा उपयोग करून एक गणित मांडणी करायची। बघा, आपण घेऊयात संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात। बघा, बैजिक राशी म्हणजे काय? एक संख्येसाठी एखाद्या अक्षराचा आपल्याला उपयोग करायचा आहे। उदाहरणार्थ बघा, 4m² अधिक 2 काय सांगितले? एक संख्या आहे 4 आणि या संख्येसाठी एखाद्या अक्षराचा आपल्याला काय करायचा आहे, वापर करायचा आहे। कसा करणार आपण वापर? त्याचा घेतला आपण m घेतला, एक अक्षर घेतलं, a पासून z पर्यंत कुठलंही अक्षर आपण घेऊ शकता आणि त्याच्यामधलं आपण m अक्षर घेतला आणि या m अक्षरापासून आणि एखाद्या संख्येपासून जी काय गणिती मांडणी होती म्हणजे ही अशी। किंवा आणखी एक घ्या तुम्ही, 5x - 7 घ्या। तुम्हाला a पासून z पर्यंत कुठलंही अक्षर तुम्ही घेतलं तरी काही, कुठल्याही अक्षराची जर एक संख्या आणि एक अक्षर जर घेतलं तर आपल्याला ती बैजिक राशी होते। आणि या बैजिक राशीमध्ये आपण कशी तयार करतो? बेरीज आणि वजाबाकी या चिन्हांचा उपयोग करून आपण बैजिक राशी तयार करतो। आता याच्यामध्ये एकपदी म्हणजे काय हे बघूयात आपण। एकपदी म्हणजे काय? ज्या राशीत एकच पद असते त्या राशीला एकपदी असं म्हणायचं। एकपदी म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे की असं पद ज्यामध्ये एकच राशी आहे त्याला काय म्हणणार आपण? एकपदी। उदाहरणार्थ बघा, 4xy याच्यामध्ये आहेत का दुसरी? एकच आहे, पद एकच आहे। याच्यामध्ये याला प्लस किंवा मायनस करून काही घेतलंय का? नाही घेतलेलं। त्याच्यानंतर दुसरं बघा, 25mnz याच्यामध्ये प्लस मायनस आहे का? नाही, सिंगल आहे म्हणून ही एकपदी झाली। त्याच्यानंतर 7p ही एकपदी झाली। त्याच्यानंतर नुसतं q पण घेऊ शकता, कारण qच्या अलीकडे काय नाही म्हणजे काय असतं? एक असतं, एक q ही पण एकपदी राशी झाली। त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आपल्या टॉपिकचं नाव काय? बहुपदी। मग आपल्याला बहुपदी म्हणजे काय हे बघायचं आहे। बहुपदी म्हणजे काय बघा, ज्या बैजिक राशीत 3 पेक्षा जास्त पदे असतात, ज्या बैजिक राशीत 3 पेक्षा जास्त पदे असतात, ज्या बैजिक राशीत 3 पेक्षा जास्त काय असतात? पदे असतात त्याला बहुपदी राशी म्हणतात किंवा बहुपदी असे म्हणतात। मग काय सांगितले? 3 पेक्षा जास्त पद असतात। बघा, एक उदाहरण घेऊ आपण। उदाहरणार्थ 5m³ अधिक 15m - 7m² अधिक 3
बघा याच्यामध्ये काय काय आहे, यम एकच अक्षर घेतलं आहे, पण त्याच्यावरचं जे घातांक असतो हे आपण बघितलं आहे. इथं 3 आहे, इथं काय नाही म्हणजे 1 असतो, इथं 2 आहे. म्हणजे असे 3 राशी घेतल्या आणि 3पेक्षा जास्त राशी आहेत. +3 म्हणजे 1 2 3 4 3पेक्षा जास्त पदे असणाऱ्या राशीला आपण काय म्हणतो, बहुपदी. म्हणून 5m घन अधिक 15m वजा 7m वर्ग अधिक 3 याला आपण काय म्हणतो, बहुपदी. 3पेक्षा जास्त असेल तरच आपण त्याला बहुपदी म्हणू शकतो. आणि जर 3च असतील तर बघा 3x वर्ग अधिक xy वजा 5 3च आहे त्याच्यामध्ये, 3x वर्ग अधिक x वजा y याला आपण काय म्हणू शकतो, 3 पद आहे म्हणून त्रिपदी. एक पद असल्यावर एकपदी. त्याच्यानंतर खाली बघा 8p वर्ग वजा 7p हे काय झालं, याचे 2च पद आहेत. मग ही काय होईल, द्विपदी होईल. बरोबर आहे का, ही झाली द्विपदी. एक पद असेल तर एकपदी, 2 पदे असतील तर द्विपदी आणि 3 पदे असतील तर त्रिपदी आणि 3पेक्षा जास्त पदे असतील तर बहुपदी असे म्हणतो आपण. मग या बैजिक राशींची आपल्याला काय करायचे, आता आपल्याला पदं तर समजले, एकपदी, 2 पदी किंवा द्विपदी, त्रिपदी किंवा 3 पदी हे लक्षात आलं. आता यांची काय करायची, या बैजिक राशींची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी. बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी. बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी. बघा बैजिक राशीत बेरीज व वजाबाकी फक्त स्वरूप पदांचीच होते. स्वरूप पदे म्हणजे काय, स्वरूप पदे म्हणजे काय सांगा. स्वरूप पदे म्हणजे अशी पदे सेम असणारे. म्हणजे समजा आता एक उदाहरण घेतलं आपण, 3a अधिक 2a असं असेल तरच बेरीज होती. जे पद जे आहे, हे पद म्हणजे अक्षर ह्याचे जर सेमच असतील, इथं पण हे अक्षर इथं पण हे अक्षर, तरच यांची 3 आणि 2ची बेरीज होईल. जर इथं 3a अधिक 2b असेल तर 3 आणि 2ची बेरीज होणार नाही. जर एकच असेल तर आपण त्याला स्वरूप पदे असे म्हणतो आणि या स्वरूप पदांची बेरीज होते. स्वरूप पदांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या पदांच्या सहगुणकाची बेरीज किंवा वजाबाकी करून पुढे चल लिहितात. मी आता तेच सांगितले की ज्यावेळेस पदे सेम असतात त्यावेळेस आपण ह्या अंकांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. आता इथं बेरीज केली, समजा इथं काय असेल, 5b वजा 4b. मग त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, b सेम आहे, 5 मधून 4 वजा केले, राहिले 1b असं याचं उत्तर येईल. पण ज्यावेळेस इथं वेगळा असेल, 5b वजा 4a असेल तर आपण वजाबाकी करू शकत नाही आणि इथं बेरीज करू शकत नाही. बघा आपण उदाहरणादाखल एक सोडवून बघूया. उदाहरण बघा काय येते. उदाहरणार्थ 3a अधिक 4b आणि दुसऱ्या कंसात 2a वजा 3b. कसं सोडवणार याला, आताच आपण सांगितलं की स्वरूप पदे म्हणजे ज्यांचं ए आहे अशांचं बेरीज किंवा जे आपल्याला चिन्ह दिले ते आणि ज्याचं सेम पद आहे त्याची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते. मग काय करावं लागेल, याच्यामध्ये आपल्याला आता स्वरूप पदे एकत्र घ्यावी लागतील. 3a अधिक 2a अधिक इथं काय आहे 4b आणि इथं काय आहे वजा 3b. इथं जरी बेरीज असेल तरी आपल्याला माहिती आहे प्लस आणि मायनस काय असतं, मायनसच असतं. म्हणून बरोबर 3 आणि 2 किती होईल, 5a अधिक 4 मधून 3 गेले, काय राहिलं 1b. म्हणजेच काय होईल 5a अधिक b. आपण 1 लिहित नाही म्हणून 5a अधिक b हे आपलं बैजिक राशीची बेरीज होईल. आणखी एक उदाहरण बघा याच्यामध्ये. दुसरं उदाहरण बघा, 7xy अधिक 8z वजा 3xy वजा 2z. हे कसं सोडवणार, बरोबर स्वरूप पदे एकत्र घ्या.
7xy, चिन्ह कुठलं आहे इथं वजा 3xy. आता अधिक 8z, इथं वजा आहे इथं वजा आहे, वजा वजा काय होईल अधिक होईल 2z. 7मधून 3 गेले, किती राहिले 4xy अधिक 8 आणि 2 10z. हे आपलं काय होईल बेरीज राशींची बेरीज व वजाबाकी. हे आपण शिकलो. सोपं आहे का नाही. फक्त सर्व पदांची एकत्र बेरीज आणि वजाबाकी करायची आणि चिन्हांचा एकच उपयोग करायचा. जर प्लस पहिल्या कंसात प्लस आणि दुसऱ्या कंसात प्लस असेल तर हे प्लसच येणार. पहिल्या कंसात प्लस वजा असेल आणि दुसऱ्या कंसात प्लस असेल तर हे वजा येणार. येणार का नाही. हे बघा इथं प्लस प्लस, कारण का मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. कुठलीही संख्या असू द्या त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह, असे आपल्याला नियम वापरावे लागणार. नेक्स्ट आहे आपल्याला बघायचं. आता आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी बघितली. आता आपल्याला बघायचं आहे बैजिक राशींचा गुणाकार. कसा बघणार आपण बैजिक राशींचा गुणाकार. बघा दोन बैजिक राशींचा गुणाकार. बैजिक राशींचा गुणाकार करताना प्रथम सहगुणकांचा गुणाकार करायचा. कशाचा करायचा पहिल्यांदा गुणाकार. सहगुणक म्हणजे काय, जी काही संख्या असेल त्या संख्येचा आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. आणि त्याच्यानंतर जे काही चल आहेत, म्हणजे हे जे आपण अक्षर घेतो का, अक्षरांना चल असं म्हणायचं. ह्या आधी काय करायचा, आधी सहगुणक म्हणजे ह्या संख्यांचा गुणाकार करायचा, नंतर अक्षरांचा. म्हणजेच काय, आधी सहगुणकाचा गुणाकार करायचा आणि नंतर चलांचा गुणाकार करायचा. एक उदाहरण बघा. 5xy गुणुले 3xy बरोबर. काय सांगितलं आधी कशाचा गुणाकार. ह्याला काय करा, प्रत्येकाला सेपरेट करून घ्या. 5 गुणुले पहिल्यांदा सहगुणकाचा म्हणजे इथलं 5 इथलं 3, 5 गुणुले 3, नंतर xy लिहून घ्या. x y काय येईल 5 त्रिक 15 होईल. x चा गुणाकार x वर्ग, y चा गुणाकार y वर्ग. हा झाला आपला बैजिक राशींचा गुणाकार. आणखी एक उदाहरण बघूयात. बघा आणखी उदाहरण घ्या. 2 नंबरचं उदाहरण घ्या. 3m कंसामध्ये 3m कंसात 2m अधिक 4n. कसं सोडवणार आता हे गणित. आपण काय शिकतोय बैजिक राशींचा गुणाकार. बघा मग आपण आत्ताच काय सांगितलं, पहिल्या गणितामध्ये काय सांगितलं की त्याचा आधी चला मुलांनो कुठपर्यंत आलो होतो आपण. बैजिक राशींचा गुणाकार शिकतोय आपण. बैजिक राशींच्या गुणाकारामध्ये आपण गणित बघतोय, आपलं दुसरं गणित बघतोय. आणि दुसऱ्या गणितामध्ये आपण काय घेतलंय 3m कंसामध्ये 2m अधिक 4n. आपल्याला काय करावं लागेल, 3m न पहिल्यांदा 2m ला गुणायचं, त्याच्यानंतर 3m न 4n ला गुणायचं. लिहून घ्या. 3m गुणिले 2m अधिकचं चिन्ह आहे 3m गुणिले 4n. तुम्ही म्हणाल की मॅडम इथं पद वेगळं आहे, पण गुणाकारामध्ये पद वेगळं असेल तरी पण त्यांचा गुणाकार होतो. पण बेरजेमध्ये त्यांचं पद सेम पाहिजे, बेरीज आणि वजाबाकीमध्ये. बरोबर. 3 गुणिले 2 सुरुवातीला 3 गुणिले 2 गुणिले m गुणिले m अधिक 3 गुणिले 4 गुणिले m गुणिले n. बरोबर. 3 दोन्ही किती होईल 6 m गुणिले m वर्ग अधिक 4 त्रिकोण 12 m n. हे झालं दुसरं. त्याच्यानंतर तिसरं बघूयात. तिसरं काय दिले बघा 2x अधिक 3y गुणिले x वजा 2y. आपण पहिल्यांदा काय घेतलं, सिंपल घेतलं होतं. एक पदींचा गुणाकार बघितला, त्याच्यानंतर एक पद आणि हे 2 पद यांचा गुणाकार बघितला.
आता आपण द्विपदीचा द्विपदीसोबत गुणाकार करतो आहे. आणि याच्यासाठीच एक नियम आहे बघा. काय नियम असेल बघा. सुरुवातीला काय करा, ह्या 2x काय करा, आता आपण काय केलं होतं बघा, 3m ह्या पूर्ण कंसाला गुणलं होतं की नाही. आता 2m काय करूयात, ह्या पूर्ण कंसाला गुणूयात, त्याच्यानंतर प्लस करूयात आणि 3y पूर्ण कंसाला गुणून घेऊयात. गुणा बरं. 2x कंसामध्ये x वजा 2y अधिक, कारण इथं अधिक आहे, 3y कंस x वजा 2y. लक्षात आलं बरोबर. आता या 2x इथं वरच्या गणितात गुणल्याप्रमाणे गुणून घ्या. 2x पहिल्यांदा कशाला गुणणार, 2x गुणुले x, पुढचं चिन्ह काय आहे वजा 2x गुणुले 2y अधिक 3y पहिल्यांदा x ला गुणा, 3y गुणुले x प्लस मायनस मायनस होईल, 3y गुणुले 2y बरोबर. 2x गुणुले x काय होईल, 2 ला 2 तसंच, x गुणुले x x बरोबर वजा 2 गुणुले 2 4x गुणुले y अधिक 3y आणि हे x वजा 3 दोन्ही 6 y y वर्ग बरोबर. आता बघा इथं काय सेम पदे आले का बघा, एक्स वाय. मग काय होईल, ज्यावेळेस आपण आत्ताच शिकलो बैजिक राशींची बेरीज, याच्यामध्ये आपण बघितलं ज्यावेळेस त्यांचे पद सेम असतं त्यावेळेस त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होते. मग बघा आता इथं काय 4 वजा 4 अधिक 3 काय आहे इथं बघा, वजा 4 अधिक 3. मग 4मधून 3 गेले, प्लस मायनस मायनस असतं, 4मधून 3 गेले राहिले किती 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1. म्हणजे आपल्याला खाली काय लिहिता येईल, 2x वर्ग वजा 1 म्हणजे वजा 1 किती राहिलं, हे लिहावं लागेल की नाही आपल्याला, वजा 1 xy वजा 6y वर्ग बरोबर. आपण वजा 1 लिहित नाही म्हणून काय लिहिणार, 2x वर्ग वजा xy वजा 6y वर्ग. हे आपलं उत्तर आलं. कशाचं, 2 कंसांचा गुणाकार 2x अधिक 3y गुणुले x वजा 2y याचा. आता आपल्याला आपला टॉपिक काय आहे, बहुपदींचा भागाकार, हे आपल्याला बघायचे. आता बहुपदींचा भागाकार किंवा बैजिक राशींचा भागाकार. बैजिक राशींचा भागाकार करताना चलाचे घातांक नेहमी उतरत्या क्रमाने लिहून घ्यावेत, बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान असते. महत्त्वाचं आहे बघा. आता आपण याच्या आधी बघितलं बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी, नंतर आपण बघितलं बैजिक राशींचा गुणाकार. आता आपण बघतोय बैजिक राशींचा भागाकार. मग बैजिक राशींचा भागाकार करताना काय करायचं, चल म्हणजे कोणतं, हे एक्स वाय, ए पासून झेड पर्यंतची कुठलीही अक्षरं, ए टू झेड पर्यंतची कोणतीही अक्षरं, ह्यांचं काय करायचं, ह्या चलांचा घातांक. आपण घातांक शिकलो जे त्यांच्या डोक्यावर असतं, तो घातांक नेहमी कसा पाहिजे, उतरत्या क्रमाने लिहायचा आणि बाकी नेहमी भाजकापेक्षा लहान असते. बघा एक उदाहरण दिले बघा. उदाहरण काय दिले, 6x घन अधिक 8x वर्ग अधिक 6x भागिले 2x. काय केले बघा, ह्यांचा 6 बघा बैजिक राशींचा भागाकार बघतोय आपण. बैजिक राशीच्या भागाकारामध्ये आपल्याला काय दिले, गणित दिलं होते बरोबर आहे, आणि आपण ते गणित सोडवतोय. तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला बघा, 6x घन अधिक 8x वर्ग अधिक 6x भागिले 2. याचं जे घन आहे, जे वरचा आहे घातांक आहे, ते आपण काय सांगितलं आत्ता भागाकार करताना उतरत्या क्रमाने घ्यायचं आहे. मग इथं 3 आहे, इथं x घातांक किती आहे, 2 आहे, इथं x घातांक नाही म्हणजे किती असतो तो 1 असतो. असं जर आपण भागाकार केला, कितीनं भागायचे त्याला, 2x बरोबर. बघा तर त्याचं उत्तर काय येईल, खाली दिले बघा, 3x वर्ग अधिक 4x अधिक 3. आता आपल्याला महत्त्वाचं आपलं पॉईंटकडे यायचं. तर बहुपदीची कोटी हे आपल्याला बघायचे. बहुपदीची कोटी म्हणजेच काय इंग्लिशमध्ये
डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, बहुपदीची कोटी. काय दिले बघा, दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. उदाहरण काय दिले बघा, 5p² वजा 7p³ अधिक 7p अधिक 15p⁵ वजा 5. याला बहुपदी का म्हणायचं आपण बघितले, कारण याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त पदे आहेत. या बहुपदीमध्ये चलाचा घातांक चेक करा. पहिल्याचा किती आहे 2, नंतर 3, याचा काही नाही म्हणजे 1, याचा 5. आता आपण काय सांगितली व्याख्या, दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी असे म्हणतात. मग या 5, 3, 1, 5 सॉरी 2, 3, 1, 5 याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 5 आहे. म्हणून या बहुपदीचा चलाचा सर्वात मोठा घातांक 5 आहे. म्हणून या बहुपदीची कोटी या बहुपदीची कोटी 5 होय. स्थिर पदाची कोटी 0 असते. वरील उदाहरणात 5 या स्थिर पदाची कोटी 0 आहे. स्थिर बहुपदाची कोटी किती असते, 0. आता आपला मेन टॉपिक कोणता आहे, मेन टॉपिक आपला बहुपदीचा भागाकार. काय आहे, बहुपदीचा भागाकार. ह्याच्यामध्ये बहुपदीचा भागाकार करण्यासाठीचे 3 नियम आहेत. बहुपदीचा भागाकार करताना भाज्यातील पदाची मांडणी चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमात लिहावी. भाज्यातील पदांची मांडणी काय करायचं, चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमात लिहावी. तसेच भाजक द्विपदी किंवा बहुपदी असेल तर पदांची मांडणी उतरत्या क्रमाने करावी व नंतर भागाकार करावा. बघा काय सांगितले, बहुपदीचा भागाकार करताना भाज्यातील पदाची मांडणी चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने करावी. चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने करावी. तसेच भाजक द्विपदी किंवा बहुपदी असेल तर काय करायचं, तर पदांची मांडणी उतरत्या क्रमाने करावी व भागाकार करावा. एकदम सोपं आहे बघा.
बहुपदीचा भागाकार करण्यासाठीचा नियम आहे. भागाकार करताना काय करायचं, भाज्यातील पदाची मांडणी चलाच्या उतरत्या क्रमाने करावी. म्हणजे भाज्य म्हणजे काय, ज्या संख्येला किंवा ज्या बहुपदीला आपल्याला भागाकार करायचा आहे, ज्या बहुपदीचा, ती बहुपदी तिचं जे घातांक आहे, आपण आत्ताच बघितलं, घातांक कसे करायचे, उतरत्या क्रमाने घ्यायचे. आणि भाजक म्हणजे ज्या बहुपदीनं किंवा द्विपदीनं आपल्याला भागायचं आहे, तिची पण मांडणी कशी करायची, उतरत्या क्रमानं करायची आणि नंतरच भागाकार करायचा. त्याच्यानंतर काय दिले, भाजकाच्या पहिल्या पदाने भाज्याच्या पहिल्या पदास भागायचं. दुसरा नियम काय दिलाय, नियम दुसरा, भाजकाच्या म्हणजे ज्यांना आपण भागणार आहे तो भाजक, भाजकाच्या पहिल्या पदाने, भाजकाच्या पहिल्या पदाने भाज्याच्या पहिल्या पदास भागावे. भागून येणारे पद भागाकार, भागाकाराचे पहिले पद असते. या पदाने भाजकास गुणून येणारा गुणाकार भाज्याच्या स्वरूप पदांच्या खाली लिहावा. झालं. याच पद्धतीने आपण काय करायचं, भागाकाराची पुढील पदे सोडूया. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप महत्त्वाचा आहे. नियम 1, बहुपदींचा भागाकार करताना भाज्यातील पदाची मांडणी चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने करावी. तसेच भाजक द्विपदी किंवा त्रिपदी असेल तर पदाची मांडणी उतरत्या क्रमाने करावी व भागाकार करावा. आणि दुसरं, भाजकाच्या पहिल्या पदाने भाज्याच्या पहिल्या पदास भागावे. भागून येणारे पद भागाकाराचे पहिले पद असते. या पदाने भाजकास गुणून येणारा गुणाकार भाज्याच्या स्वरूप पदांच्या खाली लिहावा. आपण आता उदाहरणं सोडवूयात. उदाहरण पहिलं, काय करायचे, x वर्ग वजा 7x अधिक 15 या बहुपदीला कितीनं भागायचं आहे, x वजा 3. भागले असता भागाकार व बाकी काय आहे ते सांगायचे. आन्सर काय येते बघा. काय करायचं, त्याला भागाकाराचं चिन्हामध्ये घ्या. दिलंय काय, कशाला भागायचे, हे काय आपलं ज्याला आपण आताच सांगितलं, ज्याला भागायचे तो काय असतो, भाज्य असतो. लिहा मग एक्सचा वर्ग आणि कसं लिहायचे, त्याची घातांक कसा लिहायचा, उतरत्या क्रमाने लिहायचा. एक्स वर्ग वजा 7x अधिक 15 आणि ज्यांना भागायचा आहे तो भाजक, तो इथं लिहायचा x वजा 3. काय करायचं, आता आपण आत्ताच शिकलो दुसऱ्या नियमामध्ये, पहिल्या पदाने पहिल्या पदाला भागायचं. इथं आहे x, इथं आपल्याला काय पाहिजे, x वर्ग. मग आपल्याला ह्या एक्सनं आणखी एका एक्सला इथं काय लिहिणार आपण, x भागाकारामध्ये. म्हणजे x आणि एक्सचा गुणाकार काय होईल, एक्सचा वर्ग होईल. बरोबर. आणि ह्या एक्सनं नंतर दुसऱ्या पदाला गुणायचं. ह्या एक्सनं दुसऱ्या पदाला गुणलं तर काय होईल, वजा 3 आणि x वजा 3x. आता आपण काय करतो, भागाकारामध्ये वजाबाकी करतो. मग पहिले दोन्ही चिन्ह कसे आहेत, प्लस आहेत. म्हणजे इथं काय येईल, मायनस असतं. आणि इथं मायनस मायनस काय होईल, 2 मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे x वर्ग वजा x वर्ग काय होऊन जाईल,
शून्य होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होईल, बरोबर. मग हे -7 आणि खालचं +3 म्हणजे 7मधून 3 गेले, किती राहिले? 4 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4, एक्सला एक्स तसंच वरच्या नंतर पुढचा आपला अंक घेतला 15. बघा काय राहिलं मग आपल्याकडे? -4x + 15. आता आपल्याला कुठल्या संख्येनं गुणावं लागेल जेणेकरून आपल्याला पूर्ण भाग देता येईल? बघा बरं, इथं काय आहे? 4x, इथं काय आहे? 15. मग इथं एक्सला जर आपल्या लक्षात येईल, ह्या भाजकाला जर आपण 4नं गुणलं आणि इथं काय आहे? वजा. मग आपण जर ह्या भाजकाला आपण -4नं गुणलं तर काय होईल? -4x आणि वजा वजा अधिक 4 त्रिक 12 होईल. घ्या बरं इथं -4 घ्या. मग -4नं पहिल्यांदा एक्सला गुणा, -4नं जर एक्सला गुणलं तर काय होईल? -4x आणि -4नं -3ला गुणलं तर -4 गुणिले -3, 4 त्रिकोण 12, वजा वजा अधिक होईल. घ्या मग लिहा -4x + 12. मग आपण वजाबाकी करतो. मग इथं काय होईल? वजा वजा इथं होईल, खालचं चिन्ह अधिक आणि हे खालचं वजा. मग 4x - 4x + 4x 0 होईल. 15 - 12, 15 - 12 किती राहील? +3. मग +3 काय होईल? बाकी असेल. आणि x - 4 काय असेल? हा भागाकार असेल. x - 4 काय असेल? भागाकार असेल आणि +3 बाकी असेल. म्हणून x - 4 हा भागाकार व 3 बाकी होय. समजलं? आपण काय शिकलो? बहुपदीचा भागाकारमध्ये आपण बैजिक राशी पूर्ण शिकलो. बैजिक राशींची बेरीज, बैजिक राशी म्हणजे काय शिकलो? बैजिक राशींची बेरीज वजाबाकी शिकलो. त्याच्यानंतर एकपदी, द्विपदी, त्रिपदी शिकलो. हे काय बरोबर आहे का? आणि आपण आता शेवटी काय बघितलं? बैजिक राशींचा भागाकार. आणि बैजिक राशींचा भागाकार करण्यासाठीचे 2 महत्त्वाचे नियम आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामधलं आपण एक उदाहरण सोडवले. आता राहिलेले उदाहरण आपण नंतरच्या तासाला शिकणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.